नॅनोमीटर आरडीए अंडरग्राउंड गडर लाईनचे काम निष्कृष्ट दर्जाचे आणि इंजिनियर यांच्या आशीर्वादाने काम चालू। नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी एनएमआरडीए या कंपनीचे काम चालू असून 33 कोटी रुपयांची काम करीत आहे। ग्रामपंचायत येथे मीटिंग ठेवण्यात आलेले होती। धापेवाडा हे गाव नितीन गडकरी यांच्या जन्मभूमी गावामध्ये अंदाजे 6 महिनेपासून काम चालू असून अंडरग्राउंड गडर लाईनचे काम निष्कृष्ट दर्जाचे आणि इंजिनियर यांचे कुठल्याही कामावर लक्ष न देता इंजिनियर अश्विन तामगाडगे यांच्या आशीर्वादाने अशा प्रकारे काम करीत आहे। दिनांक 8 सप्टेंबर 2025 ला नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, आशिष देशमुख यांना पत्र देण्यात आले होते। इंजिनियर अश्विन तामगाडगे धापेवाडा ग्रामपंचायत येथे आले असून हे वॉर्ड नंबर 5 मध्ये कामाची चौकशी करण्याकरिता आले असून निदर्शनात आले। नागरिकांनी तामगाडगे यांना सरदार बेडा येथे नेण्यात आले असून जेसीबीने गडर लाईनचे पाईप खोदण्यात आल्याने नंतर पाईपाच्या गिट्टी, रेती, सिमेंट न दिसून आल्याने नागरिकांनी इंजिनियरला प्रश्न विचारले। आता काय करायचे? इंजिनियरने त्या चुका झाल्याचे मान्य केले। धापेवाडा येथील पूर्ण गावांमध्ये अशाच प्रकारे काम झालेले असून धापेवाडा ग्रामपंचायत सचिव ईश्वर धुर्वे, सरपंच मंगला शेटे पाहणी करण्याकरिता गावकरी नागरिक अधिकारी सोबत आले। तिथे कोणत्याही प्रकारचे सिमेंट व रेती आढळली नाही। अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना कुठलाही न्याय न देता पळ काढण्यात आले। ग्रामपंचायत सरपंच याची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आले। ठेकेदार कृष्णा कॉन्ट्रॅक्टर अहमदाबाद गुजरात या लोकांना काम देण्यात आलेले आहे। तसेच गावकरी नागरिकांची मागणी आहे की यांच्यावर कारवाई करण्यात यावी। इंजिनियर यांनी पळ काढले। तिथे उपस्थित असलेले सचिव ईश्वर धुर्वे, ग्रामपंचायत सरपंच मंगला शेटे, उपसरपंच मंगेश माले, ग्रामपंचायत सदस्य संगीता दुरुगुवार, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत दिव्या वानखेडे, डॉक्टर मनोहर काळे, गोविंदा शेटे, चिंतामण रोहनकार, संजय बीण, संदीप भरबत, उमाजी गाठी बांधे, संदीप धकाते, गगन सिंग बावरा, दिवाकर कडू, शीतल सवाईतुल, खजान सिंग बावरा, रोशन वानखेडे, राजा धार्मिक, मनीष कुहीकर, सुधाकर पाटील व सर्व गावकरी नागरिक उपस्थित होते। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। 33 करोड रुपये मंजूर झाला आणि हे काम कुणाला दिलं? एनएमआरडीला हँडल केलं आहे, अच्छा, त्यांचं काय नाव आहे? कृष्णा कंस्ट्रक्शन, कृष्णा कंस्ट्रक्शन, कृष्णा कंस्ट्रक्शन यांना दिला। कुठले? हे राजस्थान अधिकारी आले होते, अधिकाऱ्यांनी काम पाहिलं, खोदकाम केलं आणि ते बोगस काम निघालं, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे काम समोर चालू राहिलं पाहिजे की थांबलं पाहिजे? नाही, हा जो काही थांबलेला पाहिजे, एस्टिमेटनुसार जो काम आहे तो झालेला पाहिजे। आता ग्रामपंचायत समोर म्हणजे त्रास होणार, म्हणजे काम व्यवस्थित होईल तर ग्रामपंचायतला त्रास नाही होणार। समोर अजून सरपंच बसणारे आहे, त्यांना त्रास नाही होणार। आता त्रास नीटनेटकापणे काम झालं तर समोर चांगलं होईल, नाही तर म्हणजे हा काम क्लिअरली पाहिजे, परफेक्ट पाहिजे। माझा एक दुसरा प्रश्न असा आहे की जसं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर हा ग्रामपंचायतला हँडओव्हर होईल, तर ग्रामपंचायत याला घ्यायला तयार आहे का? नाही, हा ग्रामपंचायतला काही हँडओव्हर करणार नाही, कारण की ग्रामपंचायत म्हणजे आपला जे पगार